नाही धूत तोंड नाही धूत आणि देव अंगात येऊन राहिला त्यात नाही घासत कधी दाताले ब्रश नाही लावत आणि देव अंगात येऊन राहिला देवच अंगात आणायचं अशी तर सावित्रीबाई फुले आणत आण रात्रीची शाळा शिको मुलीला देवीच अंगात आणायची असेल तर अहिल्याबाई होळकर आण सासऱ्याची राजोट चालव देवीच अंगात आणायची असेल तर माझी जिजाबाई आण काही देवी अंगात आणून राहिले आणि देव अंगात आणला की देवाला काय पाहिजे बकरा कोंबडा आणि बकऱ्याचे शिंग बकऱ्याचे खुर पाय अंड्याला माल भक्ताईच्या पोटात वारे देव देवडीचा देव मेला अंतरीचा जागवा दगडाचा देव त्याला वटराचा भेव संत होते समाजाची नाडी नस जाणली ग्रामगीता लिहिताना पहिले चिंतन केलं राणी वनी ध्यान तपस्या सगळं केलं सगळं करताना ग्रामीण भागाची दयनीय अवस्था पाहिली आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या साक्षीनं ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला आणि तुकडोजी महाराजांना राजकारणालाही विरोध नाही केला राजकारणातही सज्जन माणसं आले पाहिजेत नगर जिल्ह्यातल्या पोपटराव पवारांचं गाव आदर्श कसं झालं पोपटराव पवार आदर्श होते भास्करराव पेरे पाटील आदर्श होते म्हणून आपल्या गावातले चांगले लोक जर राजकारणात आले तर गावातल्या लोकांना त्याला साथ द्या पाठीशी उभं राहा कारण सज्जन माणसं जोपर्यंत इकडे येणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही भाऊ म्हणून तुम्हाला विनंती आहे हे फालतूचे धंदे बंद करा देऊन ठेव अंगातांना कायले देव अंगात येते देव एवढा रिकाम तोटा काय तुमच्या अंगात धसून राहिला खबरदार कोणाच्या अंगात देवी देवी येते शिंत बंद करो बाई ते काही माणसाच्या अंगात देव येते देव अंगात आणला की दारू वाईट व्यसनाचा नायनाट करा माझी तुम्हाला प्रार्थना आहे लेकरांना डोळस भक्ती शिकवा अंधविश्वास काढा तुकडोजी महाराजाचा जन्मदिवस आहे आज त्यानं देश सेवा केली देशाच्या सीमेवर लढले इंग्रजाला सळो की पळो केलं असा हा महामानव होता तुकडोजी बाबा संत में एक संत था खमीर हे रात्रभर नाही आवरत भजन म्हणाले मी एकटा काय करतो आमचा पुरा संच आहे आता आली काय माझी तू काय उशीर केला व शांताबाई माय म्हणीन बापा तुझ्या सारखी रिकामी आहो काय रे सकाळपासून काम धंद्याचा व्याप आहे बायावर तुमच्या मांग खरंच बाईचं जीवन म्हणजे लयच कष्टाळू जीवन आहे आणि लय त्यागाचं जीवन आहे बहिणींनो तुमच्या जीवनात त्यागच आहे पण आता तुम्हाला सावित्रीबाईनं जिजाबाईनं मला सांगतो हे प्राधान्य दिलं बोलण्याची संधी दिली भाऊ आणि मला फक्त जास्त वेळाच्या आत कारण ऊन तपून राहिली भयानक आणि आपण आहोत मरेपर्यंत तुमच्याशी नातच जुळलेलं आहे भाऊ मी रात्री जालना जिल्ह्यात होतो फुलंब्री नावाचं गाव संभाजीनगर मध्ये आज इथं गुरुदेव शिवमंडळाच्या लोकांचं दर्शन झालं पण दारू प्यायची नाही ना रे पोरं हो बोलत जा रे जीवनात दारू प्यायची वाईट व्यसन करायचं जरा मोठ्यानं बोला वाईट व्यसन करायचं वाईट काम करायचं तुम्ही बोलले म्हणजे आनंद येते काय म्हणतात भारत माता की तुम्हाला पुस्तकं देतो रे मी लहान लहान पोट्टे बोलत जा तुम्हाला पाहिजे तोच माल वापरतो ना मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे झुकेंगा नाही साला